जन्मापासूनच ओस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा या दुर्मिळ आजारांशी झुंज देत आयुष्य जगणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आज जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्याला शक्य करून दाखवले आहे. वर्धा जिल्ह्याच्या आष्टी शहीद तालुक्यातील तळेगाव इथल्या इनोव्हेटिव्ह माइंड स्कूल ऑफ एक्सलन्सचा विद्यार्थी वृषांत वाघाळे यांनी CBSE 10वीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल 83% गुण मिळवत यशाचा नवा इतिहास घडवला आहे. जन्मापासूनच ठिसूळ हाडांचा आजार असणाऱ्या वृषांतला सामान्य आयुष्य जगणं हीच मोठी लढाई होती. ॲम्ब्युलन्समधून परीक्षा केंद्रांवर जिद्दीने पेपरसाठी जाणाऱ्या वृषांतने 10वी बोर्डाच्या परीक्षेत तब्बल 83% गुण मिळवत इतिहास घडवला आहे. मी 8पर्यंत मी स्कूलमध्ये जात होतो, पण 8च्या नंतर माझा फ्रॅक्चरचं प्रमाण वाढला. जसं मी मोठा झालो तसा ते विकार पण वाढला. म्हणून त्याच्यानंतर माझं शाळेत जाणं शक्य नव्हतं तेवढा. मला मोठा होऊन ॲप डेव्हलपमेंट करायची आहे, हॅकर बनायचं आहे, वैज्ञानिक बनायचं आहे. आणखी मला म्हणजे समोर शिकायचं आहे आणखी. तर मला सरकारकडून एक विनंती आहे की माझ्यासारख्या पोरांना घर बसल्या शिक्षण किंवा घर बसल्या एक्झाम द्यायची सुविधा करून घ्यावी. आपल्या मुलाची पुढे देखील शिकायची तयारी आहे, पण घराबाहेर जाऊ शकत नसल्यामुळे त्याचा त्रास बघून सरकारनंच त्याला घरपोच शिक्षण उपलब्ध करून द्यावं आणि शासनानेच आमची मदत करून त्याची इच्छा पूर्ण करावी, अशी त्याच्या आईवडिलांची विनंती आहे. त्याची इच्छा आहे की त्याला पोलीस मुख्यालयासाठी हॅकर बनायचं आहे, ॲप वगैरे डेव्हलप करायचं आहे, थोडंसं IT मध्ये थोडंसं चांगलं करायचं आहे. तर त्याच्यासाठी सरकारनं स्वतःहून संज्ञान घेऊन त्याची मदत करावी, कारण की आम्हाला तर तितकं समजत नाही कुठून काय करावं लागते काय नाही. कोणी यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, आम्ही तेवढंच करू शकतो आणि आम्हाला पूर्ण डिटेल माहीत नाही आहे. तर इतकी विनंती आहे आणि अशा मुलांना थोडंसं सरकार स्वतःहून प्रमोट करे अशी विनंती आहे. त्याचं शिक्षण मी त्याच्यासोबतच राहून केलेलं आहे. KG1 ते आता यावर्षी 10th स्टँडर्डला होता आणि त्याला अभ्यास करायची खूप जिद्द आहे. अभ्यासात तो हुशार आहे, तर त्याला आम्ही खूप सपोर्ट केलं आणि त्याचे वारंवार फ्रॅक्चर होत असल्यामुळे तो 8th स्टँडर्डपर्यंत स्कूलमध्ये गेला आणि त्याच्यानंतर त्याचे फ्रॅक्चरचे प्रमाण खूप वाढले की त्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही. तर मला हीच इच्छा आहे शासनाला की माझ्या मुलाला म्हणजे शिक्षणाची समोर इच्छा आहे, पण तो त्याच्या तब्येतीमुळे तो बाहेर पडू नाही शकत. तर त्याला घरपोच शिक्षणाची जे काही सुविधा आहे ती उपलब्ध करून दिली पाहिजे. वृषांत हा खूप हुशार आणि जिद्दी मुलगा आहे. त्याच्या आजारामुळे जरी तो शाळेत येत नसला तरी शाळेच्या अभ्यासाबद्दल तो त्याच्या मित्रमैत्रिणींकडून माहिती करून घेत असे. तो सगळ्यांसाठी, आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी आणि प्रत्येक या भारतातल्या प्रत्येक मुलासाठी एक उदाहरण आहे की कुठल्याही संकटांना समोर कसं जायचं ते त्यांनी आम्हा सगळ्यांना शिकवलं. वृषांत आम्हा सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे की पुढे कसं जायचं, किती मेहनत करून कसं पुढे जायचं आणि संकटांना कसं तोंड द्यायचं. वृषांनी बोर्ड एक्झाममध्ये 83% मिळवले, याचा मला खूप आनंद झाला. वृषांत वाघाळेची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शारीरिक मर्यादा असून सुद्धा मनात जिद्द असेल तर कोणतीही अडचण थांबवू शकत नाही, हे त्याने आपल्या यशातून दाखवून दिलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय राजेश अहिर, वर्धा.